नमस्कार. ऑनलाईन स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याचा ABC ID किंवा अपार ID जनरेट झालेला नाही. हा ABC ID कसा जनरेट करायचा याची अगदी सोपी पद्धत मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर नक्की कराल अशी अपेक्षा करतो, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो. चला तर मग बघूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. सर्वात प्रथम तुम्हाला डिजिलॉकर ॲप ओपन करायचं आहे. या ठिकाणी डिजिलॉकर हे ॲप मी डाउनलोड केलेलं आहे, तुम्ही सुद्धा डाउनलोड करायचा आहे. आता आपण या ठिकाणी पहा मी काय करणार आहे. आपण डिजिलॉकरच्या होम टॅबवर आहोत. होम टॅबवर आल्यानंतर आपण वरी स्क्रोल करा. न्यू इन डिजिलॉकर ही एक ऑप्शन त्या ठिकाणी दिसते. स्क्रोल करा लेफ्ट साईडला आणि शेवटी या ठिकाणी बघा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स हे एक ऑप्शन त्या ठिकाणी दिसतंय. त्या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट्स कॅन क्रिएट अपार ABC ID टू अक्युमुलेट अकॅडमिक क्रेडिट्स हे स्पष्टपणे दिलेलं दिसतंय. तिथं जॉईन नाव हे बटन दिसत आहे समोर तुमच्या, ते जॉईन नाव बटन क्लिक करा. आता हे सगळं क्लिक केल्यानंतर ही सगळी डिटेल्स माझ्या आधारवर आलेलं आहे. जर तुमच्याकडे आयडेंटिटी व्हॅल्यू असेल तर भरा किंवा ती भरायची सुद्धा गरज नाही. या ठिकाणी आयडेंटिटी टाईप हे दिसतंय. आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला नन अशा प्रकारे तुम्हाला नन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि ही जी कन्सेंट आहे, आय प्रोव्हाइड माय कन्सेंट टू डिजिलॉकर टू शेअर माय डिटेल्स विथ द इश्युअर फॉर द पर्पज ऑफ फेचिंग माय डॉक्युमेंट्स, या ठिकाणी चेक बॉक्स करायचा आहे. चेक बॉक्स केल्यानंतर पुढे आपल्याला गेट डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. गेट डॉक्युमेंट या बटनावर क्लिक केल्याबरोबर तुमचं जे अपार ID आहे ते तयार होईल आणि या ठिकाणी ते अपार ID तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. आता हा अपार ID डिस्प्ले झाल्यानंतर पुढची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं स्टुडंट ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड करण्याचा व्हिडिओ ह्याच्या अगोदर आपण टाकलेला आहे, तो पाहू शकता. डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अपार ID अपडेट करायचा आहे. आता पहा या ठिकाणी विदिन अ टाईम अपार ID माझा या ठिकाणी आलेला आहे. हा अपार ID माझा जनरेट झालेला आहे. हाच अपार ID नंबर तुम्हाला स्टुडंट ॲपमध्ये जाऊन अपडेट करता येईल. अगदी सोपी पद्धत आहे. डिजिलॉकर डाउनलोड करा, आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल, रजिस्ट्रेशन नसेल तर, आणि नंतर मग तुम्हाला ABC ID क्रिएट करता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.